इंडस्ट्रियल एरियाचे 3-3 तासाचा कट ऑफ करून तुम्हाला पाणी पुरवतो। म्हणजे त्यांना इंडस्ट्रियल एरिया एवढा प्रिय आहे की MIDC मध्ये जे जुने 60-60 वर्ष 50 वर्ष 40 वर्ष व्यक्ती राहतात ते MIDC ते त्यांना इम्पॉर्टंट आहे आणि इंडस्ट्रियल एरिया जास्त इम्पॉर्टंट आहे। मूळ मुद्दा असा आहे की या मीरा भाईंदरला पाणी देण्याच्या नादामध्ये डोंबिवलीचे जे पाणी आहे ते कमी केलेलं आहे। डोंबिवलीला गेले कित्येक वर्ष 245 MLD इतकं पाणी दिलं जातं। त्यात 27 गावांना जवळपास 60 MLD पाणी दिलं जातं। कुठल्याही 27 गावांना मीटर नाहीत, त्यांचे कनेक्शन्स मोठे आहेत, त्यांना बूस्टर लावण्याची परमिशन MIDCने दिली आहे ऑफिशियली। त्यामुळे पाण्याचा इतका तुटवडा झाला आहे की आरी ब्लॉक हा शेवटच्या भागात येतो आणि त्यामुळे आरी ब्लॉकमध्ये पाणीच पोहोचत नाही। तर वरिष्ठ लेवलला यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे आणि सगळे सांगण्याची आणि आम्हाला लाज वाटते या गोष्टीची की आमचे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी आमच्यासाठी आजपर्यंत काही केलेलं नाही। गेल्या 5 वर्षामध्ये ते आम्हाला भेटायला सुद्धा आलेलं नाहीत। आता आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे, आम्ही खासदारांना, आमदारांना, पोलीस स्टेशन, MIDC ऑफिस सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, पण त्याचा काही परिणाम झालेला नाही आहे। त्यासाठी आम्हाला आज रस्त्यावरती उतरायला लागलं आहे आणि जोपर्यंत MIDCचे कोणी अधिकारी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, आम्ही इथंच बसणार आहोत। 2 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे, पाणी नाही आहे जिमखाना रोडला। काय किती सहन करतोय आम्ही, आम्हाला माहिती। आणि ह्याच्यासाठी वॉटर सप्लायला माझे मिस्टर म्हणजे जवळजवळ डोंबिवली ऑफिसला 7 वर्ष होते, त्याच्यानंतर बदलापूरला होते, पण ज्या वेळेला डोंबिवली ऑफिसला ह्याने होते त्यावेळेला असा काहीही प्रॉब्लेम नव्हता। प्रेशर जरी आलं साहेबांवर किंवा काय, थोडं साहेबांच्या हातात असतं काय पाणी सोडायचं। आणि त्या कर्मचारी म्हणजे आमच्या मिस्टरांनी वगैरे सगळ्यांनी खूप ह्याच्यासाठी 3-3 दिवस उपाशी राहून कामं पाईपलाईनची केलेले आहेत आणि त्याच कर्मचाऱ्यांच्या लोकांना आता पाणी मिळत नाही। खूप खेदाची बाब आहे आणि साहेबांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला पाणी पुरवठा करावा। आज आमचं आतमध्ये संभाषण झालं, त्यात साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही आता तुम्हाला जे 3-3 तास पाणी पुरवठा करतोय ते आम्ही MIDCतल्या इंडस्ट्रियल एरियामधला 3-3 तास शटडाऊन घेतो आणि ते पाणी तुम्हाला इकडे पुरवतो। हे वाक्य त्यांचं योग्य नाही, तरी आम्ही त्या गोष्टीला ॲडजस्ट केलं की तुम्ही सरळ आम्हाला असं सांगताय की तुम्ही तिकडचं पाणी पुरवठा 3-3 तास बंद करून आम्हाला देताय, म्हणजे तुम्हाला आमच्या MIDCच्या लोकांचं काही महत्त्व नाही आहे। आज इथे MIDCचे लोक 60 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जुनी MIDCमध्ये काम गेलेली लोक आहेत। आज तुम्हाला म्हणजे त्यांचं व्यतिरिक्त काहीच नाही। बाकीच्या एरियातून 24 तास पाणी आहे, भले 24 तास नसलं तरी 8 तास 16 तास पाणी चांगल्या प्रमाणात येतं। आमच्याकडे जेमतेम 5 मिनटं 10 मिनटं असं पाणी येतं, त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पाणी नाही आहे। आणि आज जवळजवळ 1.5 ते 2 महिना झाला हा प्रॉब्लेम चालू आहे आणि शटडाऊन झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये पाणी सुरळीत येण्याची अपेक्षा करतो, पण तो पाण्याचा सुरळीतपणा येतच येत नाही। हा प्रॉब्लेम तुमच्या पाण्याचा सातत्याने आहे? हो आहे। लोकप्रतिनिधी हे बघा सर, आम्ही आहे ना MIDCकडे खूप लेटर दिले, खूप त्यांना विनंती केल्या, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही खूप त्यांच्याकडे प्रत्येक वेळी कृतज्ञ व्यक्त केलं, पण त्यांनी आहे ना त्याच्यामधून आम्हाला काही त्याचा रिप्लाय दिलेला नाही आहे। 2 दिवस पाणी पुरवठा व्यवस्थित करतात, 3ऱ्या दिवशी पुन्हा तेच होतात। आता आजही त्यांनी तसंच केलं। आता आम्ही इथे जमलोय ना म्हणून तिथे प्रेशर 50च्या जागी चला आम्ही तुम्हाला आजपासून 70चा प्रेशर देतो, चेक करतो, पण ते तुम्ही 2-3 दिवसासाठी काय करता? काहीतरी एक त्यातून तोडगा काढा ना व्यवस्थित, जेणेकरून आम्हाला पण सुविधा होईल। हा प्रॉब्लेम 2 वर्षापासून चालू आहे आणि आमच्यापुढे डोंबिवलीला खूप वस्ती वाढत गेली, आजदेगाव वगैरे, आणि त्यांना हे कसा पाणी पुरवठा करतात आम्हाला माहिती नाही। लिगली करतात का इनलिगली करतात, पण आम्हाला पाणी आता 2 वर्ष व्यवस्थित येत नाही। आता परवा आम्ही पावसाचं पाणी भरलं अक्षरशः आणि टँकरने लोक पाणी मागवत आहेत। मग माझा मुद्दा असा आहे की टँकरनी कसं काय आम्हाला, मग टँकरवाल्यांकडे पाणी कुठून येतं? म्हणजे ही लॉबी आहे का मग यांची? म्हणजे मुद्दाम करतात का हे MIDCवाले?